महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केला. भाजप आणि निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याची टीका राहुल गांधींनी केली. तर राहुल गांधींच्या डोक्यातल्या चिपची चोरी झाल्याचं पलटवार. खरं तर फडणवीस साहेबांनी निवडणूक आयोगाकडे ही मतदान कशी वाढली, मताची टक्केवारी कशी वाढली हे खरं तर निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे. पण निवडणूक आयोगाची उत्तरं न निवडणूक आयोगाकडे उत्तरच नाहीत, प्रश्नाची उत्तरं नाहीत राहुल गांधींच्या. म्हणून हे राहुल गांधीवर आरोप करतायत. तुम्ही 80 लाख मतं कशी वाढली ह्याचं तुम्ही खरं तर स्पष्टीकरण व्यवस्थित दिलं पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि प्रांजल खेलवलकरांबाबत मोठे खुलासे केलेत. लोणावळा, साकीनाका, जळगाव मुलींना बोलावून फसवणूक केल्याचा चाकणकरांनी आरोप केला. खेलवलकरांच्या फोनमध्ये 252 अश्लील व्हिडिओ आणि 1497 फोटो आहेत असा दावा चाकणकर यांनी केला. खरं तर आपण बघितलं असाल चाकणकरांनी ही भूमिका घेतली ती योग्य आहे. जर काही दोषी असतील तर दोषींवर कारवाई झाली पाहिजे. परंतु राजकीय आहे म्हणून त्याच्याकडे तुम्ही जसं बघताय तसं इतर महिलांवर सुद्धा अन्याय अत्याचार होत असतात. आपल्या पुणे जिल्ह्यातील सुद्धा महिला हुंडाबळीची बळी ठरली, त्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या. तर त्या महिला आयोग तटस्थपणे काम केलं असं म्हटलं असतं. परंतु राज्यामध्ये अशा अनेक जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत, त्याच्याकडे सुद्धा तुम्ही त्याच दृष्टिकोनातून बघा, म्हणजे महिलांना न्याय.